इस्रायलवरचा हल्ला आपण सगळे बघतोय कशा पद्धतीनं इस्रायलची अक्षरशः पळताभुई झालेली आहे. कशा पद्धतीनं हमास ही पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना इस्रायलच्या भूमीमध्ये घुसली आणि कशा पद्धतीनं या पॅलेस्टाईन दहशतवादी संघटनेनं अक्षरशः नंगानाच केला, अक्षरशः अंधाधुंद इस्रायलच्या रस्त्यांवर माजताना पाहिले आपण सगळ्यांनी. मात्र या सगळ्यामध्ये इस्रायल किंवा इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ही अपयशी का ठरली, मोसाद फेल का गेली. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे झी 24 तासच्या वेब एक्सक्लुझिव्हमध्ये तुमचं स्वागत करतो. ज्या मोसादचे किस्से हे जगभरात सांगितले जातात, जगभरात ऐकवले जातात, ज्या मोसादवर जवळपास 50हून अधिक सिनेमा डॉक्युमेंटरीज निघालेल्या आहेत. तुम्ही यूट्यूबवर जाऊन मोसाद सर्च करा, मोसादविषयी असंख्य तुम्हाला स्टोरीज किंवा अनेक कथा ऐकू येतील, तुम्हाला अनेक मिथकं ऐकू येतील. त्या मोसादची ही 100% फेल्युअर नाही आहे ना, त्या मोसादचं हे अपयश नाही आहे ना, आणि मग इस्रायलवर एवढा मोठा हल्ला झाला त्याची कल्पना मोसादला का आली नाही, मोसाद फेल का ठरली, याचंच विश्लेषण आम्ही करतोय. मोसाद का फेल झाली याची अनेक कारणं सांगितली जातात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण की न्यायिक बदलाविरोधात इस्रायलमध्ये आंदोलन सुरू होतं. असंख्य म्हणजे जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, त्यांनी न्यायिक बदल किंवा अनेक रिफॉर्म्स हे प्रस्तावित केले आणि त्यांनी हे जे रिफॉर्म्स प्रस्तावित केले त्याला बहुतेक विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून विरोध केला. इस्रायलमध्ये प्रचंड आंदोलनं सुरू होती आणि त्यामुळे एक अस्थिरता इस्रायलमध्ये निर्माण झालेली होती, देशात अस्थिरता निर्माण झालेली होती. त्यामुळे यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता. यंत्रणांची बहुतांश ऊर्जा, बहुतांश शक्ती, बहुतांश लक्ष हे न्यायिक यंत्रणांमध्ये जे बदल प्रस्तावित होते त्या विरोधात जी आंदोलनं सुरू होती ती आंदोलनं कशी हिंसक होणार नाहीत किंवा ती आंदोलनं कशा पद्धतीनं हाताबाहेर जाणार नाहीत ही कंट्रोल करण्यामध्ये जात होती. इस्रायलची जी गुप्तचर यंत्रणा आहे, 2 गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या आहेत. एकतर मोसाद आहे जी देशाबाहेरचं गुप्तचरांचं जाळं किंवा गुप्तचर कारवाया हँडल करते, आणि दुसरी जी गुप्तचर यंत्रणा आहे इस्रायलची ती आहे शिन बेत. या दोन्ही यंत्रणांचं एक मूळ जे फोकस होतं ते गेलेलं होतं या आंदोलनांकडे. दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं, हे झालं देशांतर्गत किंवा राजकीय स्थिती. राजकीय स्थिती कारणीभूत आहे, पण एक 20% कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकतो. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण, जे पुढचं कारण आहे, जे महत्त्वाचं मानलं जातं की इस्रायलच्या यंत्रणांचा, मग ते शिन बेत असेल किंवा मोसाद असेल, त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स इस्रायलला नडलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे 2021 मध्ये अशाच पद्धतीची युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली होती. मोसाद विरुद्ध हमास किंवा इस्रायल विरुद्ध हमास अशा पद्धतीनं एक संघर्ष पाहायला मिळालेला होता आणि तेव्हा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 200हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक किंवा हमासचे दहशतवादी असं इस्रायल म्हणते ते मारले गेलेले होते. त्यानंतर हमास अशा पद्धतीचा हल्ला इस्रायलवर करणार नाही, कारण इस्रायल ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर देतं ते बघता हमासमध्ये इस्रायलवर इतक्या मोठ्या पद्धतीचा हल्ला करण्याची हिंमत नाही असा एक कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणू हा मोसादला आलेला होता. आणि हमास किंवा पॅलेस्टाईन अशा पद्धतीनं एखादी रणनीती आखतीये, एखादा कट रचते, एखादं कारस्थान रचते असं इस्रायलला अजिबात वाटलं नाही, असं गुप्तचर यंत्रणांना अजिबात वाटलं नाही. त्यांनी त्या अँगलकडे लक्ष दिलं नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातो मोसादच्या फेल्युअर मागे. पुढचा मुद्दा आहे की हमासच्या आता हा झाला इस्रायलचा एक ओव्हर कॉन्फिडन्स किंवा इस्रायलच्या बाजूनं जे फेल्युअर होतं तो भाग. मात्र हमासनं ज्या पद्धतीनं ही रणनीती आखली, हमास ज्या पद्धतीनं तुटून पडली, हे प्लॅनिंग काही 1-2 दिवसात, 1-2 आठवड्यात, 1-2 महिन्यात केलेलं नव्हतं. असं सांगितलं जातं की 2 वर्ष म्हणजे 2021च्या हमास विरुद्ध मोसाद किंवा हमास विरुद्ध इस्रायल या युद्धानंतर 2 वर्ष हमास हे प्लॅनिंग करत होतं. हमासनी कशा पद्धतीनं रणनीती आखली त्याच्या संबंधी आता काही इनपुट समोर येतात. त्यातलं सगळ्यात मोठं इनपुट आहे की हमासच्या अगदी टॉप लिडर्सना, हमासची जी कमिटी आहे त्यांनाच या प्लॅनची माहिती होती. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 7 ऑक्टोबरपर्यंत, एक्झिक्युशनचा दिवस येईपर्यंत, प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यवाही करेपर्यंत या प्लॅनची माहिती ही खालच्या म्हणजे जे एक्झिक्यूट करणारे आहेत, फूट सोल्जर्स आहेत, जे हा प्लॅन एक्झिक्यूट करणार आहेत त्या सैनिकांना याची माहिती नव्हती. फक्त टॉप लिडर्सपर्यंतच हमासच्या ही योजना किंवा रणनीती मर्यादित होती, तेवढीच गुप्तता पाळण्यात आलेली होती. हमासच्या रणनीतीचा आणखी एक भाग म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे हमासमध्ये इस्रायलचे किंवा मोसादचे एजंट्स आहेत, शिन बेतचे एजंट्स आहेत, याची पूर्ण जाणीव ही हमासच्या टॉप लिडर्सला होती आणि त्यामुळे त्यांनी गाफील ठेवलं मोसादला किंवा हमास मोसादला गाफील ठेवण्यात यशस्वी ठरली. टॉप लिडर्सपर्यंतच ही प्लॅन, ही रणनीती होती, ती बाहेर जाऊ द्यायची नाही, एखाद्या रूम बाहेर एखादी गोष्ट जाऊ द्यायची नाही. या संबंधी हमास
हमासची टॉप लीडर किंवा टॉप यंत्रणा जी होती ती 100% यशस्वी ठरताना दिसली. इस्रायलमध्ये किंवा इस्रायलच्या एजंट्सना, इस्रायलचे जे गुप्तहेर हमासमध्ये आहेत किंवा जगभरात पसरलेले आहेत त्यांच्यापर्यंत, किंवा इस्रायल फक्त नाही तर CIA असेल किंवा जगभरातल्या गुप्तचर यंत्रणांचे जे एजंट्स हमासमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती थोडीशी पण भनक लागू द्यायची नाही. आणि हे सक्सेसफुल करण्यात हमास पूर्णपणे, हा प्लॅन सक्सेसफुल करण्यात हमासला यश येताना दिसलं. हमासची जी टॉप लिडरशिपपर्यंत होती तेवढ्यापुरतीच ही रणनीती ठेवण्यात आली. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार हमासनं एक गाझापट्टीमध्ये, म्हणजे खान युनुस नावाचं त्यांचं मोठं शहर आहे त्याच्या बाजूला एक छोटंसं खेडं तयार केलेलं होतं. आणि हे खेडं हे मूळ लष्करी प्रशिक्षणापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं. मात्र याच खेड्यात 7 ऑक्टोबरच्या दिवशी जे 1000 सैनिक इस्रायलमध्ये घुसले आणि ज्यांनी धुमाकूळ घातला, त्या 1000 ते 1500 हमासच्या दहशतवाद्यांचं किंवा हमासच्या सैनिकांचं प्रशिक्षण याच एका नकली खेड्यात होतं. या नकली खेड्यामध्ये कुणालाही एंट्री नव्हती. त्यामुळे या नकली खेड्यामध्ये मुळात हे खेडं दाखवण्यापुरतं होतं. आत पूर्णपणे लष्करी केंद्र होतं. याच्या आत काय चाललंय याची माहिती बाहेर जात नव्हती आणि हा सगळ्यात टर्निंग पॉईंट ठरला गुप्तता पाळण्याच्या दृष्टीनं. आणखी एक गोष्ट म्हणजे हमासनं आयर्न डोम ही इस्रायलची एक सुरक्षा यंत्रणा आहे जी जमिनीवरनं हवेत मिसाईलचा मारा करते. ही यंत्रणा एक मिनिटाभरामध्ये 100, 200, 150 मिसाईल्सचा मारा कंट्रोल करू शकते. मात्र हमासनं एकाच वेळेला 4 ते 5 फ्रंटवर धाबा मोडला किंवा हल्लाबोल केला. काय केलं हमासनं एक्झिक्युशनच्या दिवशी 7 ऑक्टोबरला हमासनं काय केलं तर हमासनं पहिल्यांदा आयर्न डोम सिस्टीमला विचलित करण्यासाठी, त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी 5000 मिसाईल्स टाकली. आता ही सगळी मिसाईल्स इस्रायलमध्ये पोहोचली का तर अजिबात नाही. यातली 200-250 मिसाईल्स पण इस्रायलच्या शहरांवर गेली नाहीत. 5000 पैकी बहुतांश मिसाईल्स ही इस्रायलचं लक्ष विचलित करण्यासाठी, इस्रायलला डायव्हर्ट करण्यासाठी होती. त्यामुळे काय झालं की इस्रायलची जी आयर्न डोम यंत्रणा होती ती प्रत्यक्ष जी गावठी किंवा जी फार कमी पल्ल्याची मिसाईल्स होती त्यांच्यामध्ये गुंतून पडली. त्याचा परिणाम काय झाला तर बॉर्डरवर जे कमी सैनिक असतात किंवा बॉर्डरवर लक्ष फार गेलं नाही इस्रायल डिफेन्स फोर्सेसचं, आणि त्याचाच फायदा घेऊन हमासचे जे दहशतवादी होते ते इस्रायलच्या बॉर्डरमध्ये घुसले. हमासनं टेक्निकल स्टाफ तयार केलेला होता ज्यांनी बॉर्डरला पण एक करंट योजना आहे, एक करंट यंत्रणा आहे जिथे बॉर्डरला फेन्सिंगमध्ये हमासच्या टेक्निकल स्टाफनी आधी या फेन्सिंग तोडल्या आणि त्यांनी गाझापट्टीतनं इस्रायलच्या बॉर्डरमध्ये प्रवेश केला. शक्य तेवढ्या पद्धतीनं त्यांनी एंट्री केली इस्रायलच्या बॉर्डरमध्ये आणि अनेकांनी मोबाईल यंत्रणा इस्रायलची ताब्यात घेतली. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मोसाद का फेल ठरली त्याचा, कारण हमासनं आपल्या स्क्वॅडमध्ये किंवा हमासनं आपल्या दहशतवाद्यांच्या चमूमध्ये मोठ्या प्रमाणावर टेक्निकल स्टाफ हायर केलेला होता ज्यांनी गेल्या तिकडे नेटवर्क जॅम केलं आणि त्यामुळे लष्करी अधिकारी हे एकमेकांशी संवाद साधू शकले नाहीत. त्यामुळे अनेक पातळ्यांवर हमासनं तयारी केलेली होती. एक तर टेक्निकल स्टाफ हायर केला, दुसरी गोष्ट मध्ये कमालीची गुप्तता राखली आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयर्न डोम सिस्टीमला डायव्हर्ट करण्यात, मोसादला डायव्हर्ट करण्यात हमास ही यशस्वी झाली. आणि याच सगळ्यांमुळे मोसाद ही फेल झाली. मोसाद ही फार पद्धतीनं इनपुट्स गोळा करू शकली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की इस्रायलमध्ये 50 वर्षात इतका मोठा हल्ला झालेला नव्हता. आपल्याला माहिती आहे 7 ऑक्टोबरलाच यौम ए कुप्पर या ज्यू धर्मियांच्या सणाच्या दिवशी इस्रायलमध्ये 1973 मध्ये हल्ला झालेला होता आणि त्याच्यानंतर जवळपास 50 वर्षांनी तेव्हा 6 अरब राष्ट्रांनी एकत्र येत इस्रायलवर हल्ला केलेला होता. मात्र आता 50 वर्षांनी अशा पद्धतीचा हल्ला झालाय. याचं सगळ्यात मोठं कारण हे मोसाद आणि शिन बेत यांचं फेल्युअर मानलं जातं. ज्या मोसादसाठी इस्रायलचं जगभरात नाव होतं, ज्या टेक्नॉलॉजीसाठी इस्रायलचं जगभरात नाव होतं, तीच टेक्नॉलॉजी फेल झालेली आहे, अपयशी झालेली आहे. त्यामुळे आता इस्रायलसमोर आव्हान आहे की नजीकच्या काळात हमास असेल, हेजबुल्ला असेल, आयसिस असेल, या सगळ्या दहशतवादी संघटनांसोबत कसं लढायचं. अर्थात इस्रायल त्यातनंही मार्ग काढेल अशी अपेक्षा करूयात आणि युद्धाची परिस्थिती लवकरात लवकर निवळेल असंही आपण प्रार्थना करूया, कारण युद्ध कुणालाच परवडणार नाही. अर्थात मोसाद का फेल झाली याची आपण कारणं बघितली, याचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा, आम्ही त्यांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. दरम्यान झी24 तासचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल लाईक करायला विसरू नका आणि झी24 तासचं व्हॉट्सअप चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका.